नमस्कार, मी मिनल लेलेखरे। मी आज गेली 20 वर्ष इको फ्रेंडली गणपतीचा कारखाना करते। त्याच्यामध्ये माझा बेसिक उद्देश होता की सुरुवातीला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा पीओपीचे गणपती पूर्ण म्हणजे शहरात गावात सगळीकडे पीओपीचे गणपती होते। इको फ्रेंडली गणपती कुठेही नावाला बघायला मिळत नव्हते आणि त्याच वेळेला आपल्याकडे पर्यावरण म्हणजे 26 जुलैचा फळ वगैरे हे सगळे प्रकार सुरू झाले होते। म्हणजे पर्यावरणावर दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागले होते। त्यामुळे इको फ्रेंडली गणपती ही काळाची गरज होती। त्या उद्देशाने आम्ही इको फ्रेंडली गणपतीचा कारखाना सुरू केला। तर त्याच्यामागचा उद्देश म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं इको फ्रेंडली म्हणजे शाडूची माती असं नाही, त्याच्यामध्ये आम्ही मटेरियलमध्ये पण व्हरायटी देतो की त्याच्यामध्ये लाल माती आहे, शाडू माती आहे, गोमे आहे आणि कागद लगदा आणि माती आहे, असे 4 प्रकारचे व्हरायटी असते। आता कागद लगदा आणि शाडू माती आणि जे गोमे आहे ते वजनाला एकदम हलके आहेत। म्हणजे तुम्ही जर कोणी असे पेशंट असतील ज्यांना बीपी आहे किंवा त्यांना जड गणपती उचलता येत नाही, त्यांच्यासाठी कागद लगदा आणि शाडू माती हा पर्याय चांगला आहे। म्हणजे शाडू माती का, शाडू मातीमध्ये शास्त्र पूर्ण होतं आणि कागद लगद्यामध्ये त्या गणपतीचं वजन कमी येतं। म्हणजे शास्त्र आणि तुमचं पर्यावरण याला कोणालाही धक्का न लावता आपण गणपतीची प्रतिष्ठापना करू शकतो। त्याचप्रमाणे गोमे आणि लाल मातीचे गणपती आहेत। आता गोमे आहे त्याच्यामध्ये पण वजनाला गणपती कमी येतो, गोम्यामध्ये पण लाल माती मिक्स आहे, त्यामध्ये पण तुमचं शास्त्र पूर्ण होतं। गोम्यामुळे तुमच्या म्हणजे पर्यावरणालाही धक्का लागत नाही आणि तुमचं शास्त्रही पूर्ण होतं। आणि त्यात दुसरी गोष्ट अशी होते की वजनाला तो गणपती हलका येतो, कारण शेणाला मुळात वजन नसतं। आणि विसर्जनानंतर आता शाडू मातीचा गणपती तुम्ही विसर्जन केलात तर तो तुम्हाला रिसायकल होतो, त्याचा परत गणपती करायला लागतो। पण लाल माती आणि गोम्याची अशी वैशिष्ट्य आहे की तुम्ही गोमे आणि लाल मातीचं घरच्या घरी विसर्जन केलेत तर तुम्ही लाल माती झाडांना माती म्हणून घालू शकता आणि गोमेचा गणपती जो असतो ते शेण म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेणखत आज सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही फर्टिलायझर म्हणून झाडांना घालू शकता आणि शाडू माती रिसायकल होते। अशा पद्धतीने हे सर्व गणपती तुम्ही घरच्या घरी विसर्जन करता। कारण कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आज सगळ्यांना घराच्या बाहेर पडणं शक्य नव्हतं, त्यावेळेला घरी गणपती विसर्जन करावे लागले होते। पण आणि दुसरी गोष्ट अशी होती की तेव्हा त्यावेळेची ती गरज होती, पण आत्ता ही काळाची गरज आहे, कारण आपली सगळी नैसर्गिक जलस्रोत ही प्रदूषित झालेली आहेत व त्यातलं जलजीवनही विस्कळीत होतं व पीओपीचे गणपती प्रचंड प्रमाणात जातात। म्हणजे मोठे गणपती, छोटे गणपती व कुठेतरी आता ते त्याला म्हणजे हे झालं, आळा बसला पाहिजे। तर त्याच्यासाठी पर्याय काय, म्हणून हा पर्याय आहे की हे गणपती तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकता आणि गणपती प्रतिष्ठापना योग्य पद्धतीने करून आपला गणेशोत्सव इको फ्रेंडली प्रमाणे साजरा करू शकता।